गुढीला गुलाल टिके लागून घेतलेले आहेत. गुढीला टिके वगैरे लावून घेतलेत आणि आता सुरुवात हार वगैरे करून घ्यायचा आहे. सिद्धी फरशी पुसत आहे आणि मी तवर डाळ टाकलेली आहे गॅसवर. डाळ गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथं आता अभिषेकसाठी दूध वगैरे पंचामृत काढलेलं आहे. डाळ कोशिंबीरसाठी भिजत घातली आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप खूप जाऊ देत. येणारं प्रत्येक वर्ष सुख समृद्धीचं जाऊ देत. इथं पिल्लूनं माझ्या फरशी वगैरे पुसून काढली आणि आता आंघोळ आवरून सजावट करणार आहे. मी तर माळ तिला करून देणार आहे सगळं. चाफ्याच्या फुलांचं आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे गुढीपाडव्यासाठी. आणि आम्ही लहान असताना भाऊ आणि मी झाडावरून हे काढायला जायचो. आदल्या दिवशी खूप जमा करून आणायचो. आणि इथं मी कडुलिंबाचं पण महत्त्व आहे आजच्या दिवशी. कडुलिंब जर असेल तर आपल्या आयुष्यातला म्हणजे रोगराईपासून आपल्याला मुक्ती होते. ह्याच्यात कडुलिंब पण खायचा, ओला कडुलिंब आणि लावला जातो. हा शुभ असतो. आणि इथं झेंडूची फुलं लावली जातात. आणि ही आहे अशी माळ. आपण चढत्या क्रमाने करायची आहे माळ अशी. आंब्याची ढाळी लावायची असते आणि खूप सुपारी, पानाचा विडा वगैरे सगळं ठेवून पूजा करायची. बऱ्याच वर्षापासून मी मुलं ज्या वेळेला स्कूलमध्ये लहान असल्यापासून भाड्याच्या खोलीत असल्यापासून गुढीचं उभारणी करते आणि आता इथून पुढेही करत राहणार. आणि खूप छान असं आता हे करत आहे माळा. आपली परंपरा मराठी सण हा खूप छान नवीन वर्ष सगळ्यांसाठी जाऊ देत. आणि तोरण झालेलं आहे छान असं. चला आता दाराला लावून घेऊया. गुढीची पूजा आत्ताच केलेली आहे. अशी आरती वगैरे केलेली आहे. दुपारी नैवेद्य दाखवला जाईल. इथं गणपती म्हणून सुपारीची पूजा केलेली आहे. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अशी गुढी उभी राहिलेली आहे आमची. काढते. दरवाजाला तोरण लावलेलं आहे सुंदर असं. बर इथं सिद्धी रांगोळी काढते. आज ऑफिसला सुट्टी आहे ना बा. गुढी उभा करून बसलोय थोडा वेळ. दोघी पण आवरावर करून पोळ्या लाटायच्या आहेत आणि थोड्या वेळात लाटून घेणार. आता थोडीशी धावपळ झालेली आहे. आता दोघी पण नाश्त्याचा किंवा आणि परत चहाचा जरा विचार करतोय. 9:45 वाजलेले आहेत. 9:45 वाजलेले आहेत. थांब जरा आवरल्यावर दुपारी आहे. कॉफी बनत आहे. आजचा गुढीपाडव्याचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आम्ही निघालेलो आहोत आता सिद्धीने मी.